सर्वप्रथम स्वामी अनादि मी आनंद मी या ध्वनिफितीच्या प्रकाशन समारंभास माझ्या हार्दिक शुभेच्छा. आमचे सहकारी सुरेश सोनकर यांनी त्यांच्याबरोबर विनोद पितळे यांनी अतिशय छान आणि साध्या सोप्या भाषेत ही गाणी लिहिलेली आहेत आणि त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने मंगेश रावळेंनी संगीताचा साथ चढवलेला आहे. खरोखर एक चांगल्या पद्धतीची स्वामींची सेवा या मंडळींनी केली असं म्हणायला काही हरकत नाही. सुजाता पाटवा, रवींद्र साठेंचं तर गाणं अप्रतिमच आहे. एकूणच या कॅसेटमध्ये ज्या काही गाणी मी ऐकली त्या गाण्यांवर एक लक्षात आलं की नेहमीच्या भक्ती संगीतापेक्षा लोकसंगीताचा बाज सुद्धा त्यात असल्यामुळे स्वामींचे जे ग्रामीण भागातले भक्त आहेत त्यांना कुठेतरी कोरिलेट करता येईल ह्या सगळ्या गाण्यांशी. आणि हे गाणी अशी आहेत की ती तुम्ही तुमच्या गाडीत बसून सुद्धा प्रवासात ऐकू शकाल, अशी गाणी आहेत. मंदिरात सुद्धा बसून ऐकू शकाल, मठात बसून ऐकू शकाल. एकूणच वातावरण निर्मितीसाठी आणि तल्लीन होण्यासाठी की स्वामींबद्दल एक प्रचंड ओढ ज्यांच्या मनात आहे, भक्तांच्या मनात आहे, त्याला कुठेतरी न्याय देण्याचं काम ह्या सर्व कलाकार मंडळींनी केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं खरं म्हटलं तर मनपूर्वक अभिनंदन करतो. ह्या सर्व गाण्यांमध्ये मला एक प्रकर्षाने जाणवलं आहे असं की स्वामींबद्दलच्या अनेक कॅसेट्स आलेले आहेत, त्याच्यामुळे ह्यात आणखी नवीन काय असेल, परंतु त्यातले जे बारकावे आहेत त्यांच्या चरित्रातले ते अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मंडळींनी टिपलेले आहेत. आणि केवळ ते टिपलेले नाही तर त्याला ते संगीत जे त्यांनी दिलेलं आहे त्याच्यामुळे ते तुमच्या थेट हृदयाला जाऊन फिरतात. आणि मला असं वाटतं की हेच खरं एक चांगल्या ध्वनिफितीचं लक्षण आहे आणि ती चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचावी, लोकही त्याचा आनंद घेतील. आणि स्वामींबद्दलची जी भक्ती आहे ती अपरंपार भक्ती जी आहे ती आणखीन वृद्धिंगतच होणार आहे. इतकं चांगलं काम या सर्व मंडळींनी केलेलं मी पुन्हा एकदा सर्व गायकांचं, संगीत दिग्दर्शकांचं, गाणी लिहिणाऱ्या मंडळींचं, सर्वांचं आणि निवेदन सुद्धा आमच्या अजित मांडकेंनी केलेलं आहे. म्हणजे 3 पत्रकार आहेत, सुरेश सोनकर आहेत, अजित मांडके आहेत आणि विनोद पितळे, की हे नॉर्मली जे पत्रकारितेतलं जे लिखाण आहे त्या लिखाणाच्या पेक्षा वेगळं काहीतरी लिखाण इतक्या चांगल्या पद्धतीने, दमदार पद्धतीने करू शकतात हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. आणि ह्या सर्वांचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो. धन्यवाद. स्वामी समर्थांवर अनादि मी अनंत मी अशा प्रकारची CD प्रकाशित होते. सुरेश सोनकर हे केवळ पत्रकार नसून एक संवेदनशील माणूस आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थिती, गरिबीची परिस्थिती असून सुद्धा कला, साहित्य, गायन, संगीत या विषयावरचं प्रेम जे आहे ते त्यांचं आढळ राहिलं आणि कायम राहिलं. आणि त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं, त्यांनी काही भक्तिगीतं लिहिली होती आणि ती भक्तिगीतं स्वामी समर्थांवरची ही कधी ना कधी प्रकाशित झाली पाहिजे CDच्या रूपाने, त्याचा लोकांना आनंद घेता आला पाहिजे. आणि प्रयत्नपूर्वक अनेक वर्षापासून त्यांनी हे काम चालू ठेवलं आणि योग्य वेळी या CDच्या रूपाने ते आता प्रकाशित होत आहे. खरं म्हणजे भक्तीतून शक्ती निर्माण होते आणि शक्तीमधनं अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. सुरेशची भक्ती एवढी देवावर आहे, स्वामी समर्थांवर आहे आणि त्यातून सहज असे शब्द या गीताच्या माध्यमातून त्याला स्फुरलेले आहेत आणि त्याची चाल लावल्यानंतर तर अतिशय सुंदर असं भक्ती संगीत आपल्याला त्या निमित्ताने ऐकायला मिळतं. आणि सामान्य सर्व भक्ती मार्गातली मंडळी असतील किंवा सामान्य माणूस देखील हे गीत रचना अशा पद्धतीने झालेली आहे, त्याला संगीत आणि प्रत्यक्ष गायन जे आहे ते अतिशय उत्कृष्ट झालेलं असल्यामुळे सगळेच जण या भक्ती रसामध्ये निश्चितपणे रंगून जातील अशा प्रकारची ही गीतं निर्माण केलेली आहे. मला सुरेश सोनकरांचा अजून एक चांगला उद्देश आवडला, कारण की याची सर्व प्रक्रिया सुरू असताना माझ्या ज्यावेळेला त्यांनी कानावर घातलं त्यावेळेला मी ताबडतोब त्यांना प्रोत्साहन दिलं की हे झालं पाहिजे आणि मला खात्री आहे की तुमच्याकडनं निश्चितपणे होणार आहे. परंतु केवळ गल्ला भरण्याकरता नाही तर याच्यामधलं जे उत्पन्न मिळेल, या CDच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळेल ते गरिबापर्यंत पोहोचवण्याची देखील त्यांची कल्पना जी आहे ती देखील एक सामाजिक बांधिलकीचं उत्तम अशा प्रकारचं उदाहरण आहे.
ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी भागामध्ये गोरगरीब माणसं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, विद्यार्थी आहेत. तर त्यांना या सीडीच्या विक्रीतून जो नफा मिळेल तर त्या नफ्यामधनं त्यांना देखील काही योगदान देता येईल का? कुपोषण दूर करण्याकरता त्यांचं शिक्षणाकरता या माध्यमातून योगदान देता येईल का? अशा प्रकारचा विचार देखील सुरेश सोनकर करतायत. हे देखील एक असामान्य माणसाचं लक्षण आहे. आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की ही सीडी अतिशय लोकांना आवडेल. याच्या अनेक सीडीजच्या कॉपी ज्या आहेत त्याची विक्री होईल आणि लोकांना एक वेगळा या गायनातून या गीतांमधनं एक वेगळा असा परमोच्च असा आनंद मिळेल असा मला निश्चितपणे विश्वास वाटतो. जसे स्वामी समर्थांच्या भक्ती रचनेवर आणि समर्थांची गाथा याबाबत माझे मित्र सुरेश सोनकर यांनी मला कल्पना दिली होती. त्यांची संकल्पना मला आवडली. नागरिकांच्या घराघरात पोचावी ही मनी एक इच्छा होती. त्या संकल्पनेतून सुरेश सोनकरांचं पत्रकार क्षेत्रातलं काम, सामाजिक भावनेतलं काम आणि समाजामध्ये त्यांनी जी काय भावना रुजवायचा प्रयत्न केले आणि या सीडीच्या माध्यमातून स्वामींची सेवा त्यांना करायची आहे. आणि ती सेवा पण अशी की या सीडीचं उत्पन्न ते शैक्षणिक आणि सामाजिक या क्षेत्राकरता वापरणार आहेत. अजून ह्यासाठी बहुमूल्य काय करावं, माझे सर्व भाविकांना, नागरिकांना विनंती आहे की ही सीडी आज दिवसाची सुरुवात करताना किंवा दिवसातील 24 तासामध्ये एकदा तरी ऐकावी, जेणेकरून एक स्वामींच्या चरणी तर आपली सेवा रुजू होईलच, पण एक भावना असेल की आपण शैक्षणिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी कुठेतरी हातभार लावला. एवढंच मी तुम्हाला एक विनंती करतो. धन्यवाद. हेची दान मागतो स्वामी समर्थ नावाच्या अल्बममध्ये मी आज 3 गाणी म्हटली आणि त्याच्यामध्ये हेची दान मागतो स्वामी समर्थ हे टायटल सॉन्ग विनोद पितळे यांचं आहे. त्याच्यानंतर अरुणचंद्र दळवी यांचं एक गीत म्हटलं. तिन्ही गाण्यांमधलं एक विशेष खास गाणं असं मला वाटलं की सुरेश सोनकर यांचं गाणं आहे ते, तुम स्वामी मैं दास तुम्हारा शोधतो किनारा. तर त्या गाण्यामध्ये 2 भाषेचा संगम झाला आहे. म्हणजे हिंदी भाषेमध्ये एक ओळ येते आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे अर्थ नेणारी जी ओळ आहे ती मराठीमध्ये आहे. म्हणजे सुना लगता है जग सारा तुझ वीण स्वामी समर्थ, उस पार लगा दो नैया शोधतो मी किनारा. तर दोन्ही भाषेचा संगम होऊन एक गाणं सादर झाल्यामुळे मला असं वाटलं की एक गाण्याचं एक वेगळेपण आहे त्याच्यामध्ये आणि खूप एक अभिनव कल्पना आहे आणि एक प्रयोग करायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की कुठलाही संगीत पुढे नेण्यासाठी वेगळे वेगळे प्रयोग झाले पाहिजे. त्या दृष्टीने हा कसा प्रयोग होतोय आणि याला कसं ॲक्सेप्ट, मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने ही ॲक्सेप्ट होईल आणि खूप पॉप्युलर होईल गाणं असं एक मला तरी वाटतं. स्वामी समर्थांचे अनेक चमत्कार, अनेक अनुभूती लोकांनी पाहिल्या आहेत, ऐकल्या आहेत आणि आज अशा स्वामींचं एक गाणं गायला मला मिळतंय हे मी माझं अहोभाग्य समजते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी विनोद पितळे. श्री द्वारका विजन प्रस्तुत स्वामी अनादि मी अनंत मी या एका आगळ्या वेगळ्या प्रकल्पामध्ये माझा एक खारीचा वाटा आहे. या निमित्तानं निर्माता सुरेश सोनकर, गायक, समस्त गायक, संगीतकार मंगेश राऊळ आणि या प्रकल्पाच्या निमित्तानं एकत्र आलेला सारा हा परिवार, या सर्वांच्या वतीनं किंवा या सर्वांनाच या प्रकल्पाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर हा प्रकल्प आणि या प्रकल्पामध्ये माझं सहभागी होणं हा एक योगायोग होता. सुरेश सोनकर हे माझे मित्र आहेत. त्यांनी खूप वर्षांपूर्वीपासून या प्रकल्पासाठी अगदी तन मन धन झोकून प्रयत्न केले होते. काही अपरिहार्य कारणास्तव हा प्रकल्प काही दिवस रखडला होता, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा आम्ही एकत्र आलो. स्टुडिओ, गायक, संगीताच्या निमित्ताने वेगवेगळे रिदम्स आणि स्वामी समर्थांच्या प्रकल्पाबद्दल खूप चर्चा, असं एकंदर आमचं एक खूप छान असं एक वातावरण निर्माण झालं. या वातावरण निर्मितीचा परिपाक म्हणजे ही स्वामी अनादि मी अनंत मी ही ऑडिओ कॅसेट किंवा CD. ह्या सीडीच्या माध्यमातून आम्ही स्वामी समर्थांच्या चरणाशी लीन होत आहोत. एक आगळावेगळा प्रकल्प या दृष्टीने म्हणावा लागेल की
प्रचलित चाली आणि प्रचलित संगीत यांच्याही पुढे जाऊन हा प्रकल्प सुरेश सोनकर यांच्या एका कल्पक बुद्धीने किंवा त्यांच्या क्रिएटिव्ह माइंडने हा सगळा प्रकल्प तयार होत आहे. या सर्व प्रकल्पाला आमच्या सर्व स्वामी समर्थ परिवारातर्फे आणि रसिकांतर्फे शुभेच्छा आहेतच. या निमित्ताने असं म्हणावं असं वाटतं की संगीतकार मंगेश राऊळ आणि गायक मुख्य गायक आहेत रवींद्र साठे, सुजाता पटवा, क्षमा, सचिन मोहिते, ही सर्व मंडळी या प्रकल्पामध्ये या गाण्यांमध्ये इतकी तल्लीन होऊन गायलेली आहेत की आम्ही जेव्हा ह्या रेकॉर्डिंगमध्ये जे पाहण्यासाठी आलो होतो की कसं चालतंय का, आम्हाला उत्सुकता होतीच. हे सर्व पाहताना आम्हाला इतका आनंद झाला की ही सर्व गायक मंडळी आपल्या केवळ कंठातून नाही तर हृदयातून, आपल्या काळजातून ही गाणी गात होती. हे सर्व पाहणं हा एक 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 काय म्हणाला अविस्मरणीय आणि एक अवर्णनीय असा क्षण होता. आणि हे सर्व कशासाठी, तर केवळ ही गाणी यावीत किंवा ही CD यावी म्हणून नाही. स्वामी समर्थांच्या प्रती आमची भक्ती आहे, आमची श्रद्धा आहे. आणि या निमित्तानं सुरेश सोनकर आणि सर्व त्यांचा जो परिवार आहे या आम्ही सर्व एकत्र येऊन हा जो प्रकल्प सादर करतो आहोत. ह्या प्रकल्पासाठी खूप सहज शक्य किंवा सहज साध्य नव्हतं हे काम. असं म्हणतात की स्वामी समर्थांवरती काही करायचं म्हटलं तर आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, पण तरी देखील भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत खुद्द स्वामीच आमच्या पाठीशी उभे राहिले. आणि आम्ही अगदी झोकून देऊन हे काम केलं. विशेषतः सुरेश सोनकरनं ज्याची काही गाणी याच्यामध्ये आहेत, माझी देखील काही गाणी याच्यामध्ये आहेत, आणि स्वामी समर्थांच्या परिवारातील काही मंडळींची गाणी या प्रकल्पामध्ये आहेत. सांगायचा मुद्दा हाच की ह्या सगळ्या अडचणींवरती मात करत आम्ही जेव्हा पुढे जात होतो, अनेक काही तांत्रिक अडचणी होत्या, काही मानवनिर्मित अडचणी होत्या, परंतु ह्या अडचणी सहजपणे दूर झाल्या. अर्थात त्यासाठी मेहनत तर आहेच. ह्या कलेवरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांचं एकत्र येणं आहे. आणि हे सगळं करताना जो झालेला आनंद तो तर शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. विशेषतः संगीतकार मंगेश राऊळ यांनी या गाण्यांना जे काही संगीत दिलं, या संगीताच्या माध्यमातून त्या शब्दांना त्यांनी आकार दिला. आणि केवळ आकारच नाही तर तो भाव जो आम्ही गीतकारांनी जो काही शब्दातून व्यक्त केला होता, ह्या गायकांनी ह्या संगीताच्या माध्यमातून सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा जो काही काय म्हणा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे, ह्या प्रयत्नांना अतिशय दाद द्यावीशी वाटते. आणि हा प्रकल्प नक्कीच महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर, देशात आणि देशाच्याही बाहेर यशस्वी होईल यात काही शंका नाही आहे. या सर्व प्रकल्पाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री द्वारका विजन आणि श्री स्वामी समर्थ परिवार प्रतिष्ठान निर्मित स्वामी अनादिमी अनंतमी या ध्वनिफितीचं ध्वनिमुद्रण करताना आणि आपल्याशी या निमित्तानं संवाद साधताना मला अतिशय आनंद होतो आहे. ध्वनिमुद्रण करताना मला असंख्य भक्तांनी आणि असंख्य चाहत्यांनी आणि माझ्या मित्रांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो. मुळात ही कल्पना होती 8-9 वर्षापूर्वीची. दरम्यानच्या काळामध्ये अनेक अडचणी येऊन गेल्या, त्यामुळे हा प्रकल्प, ही निर्मिती बराच काळ लांबली. पण बरोबर 9 वर्षांनी आज हे एका स्टुडिओमध्ये साकारत आहे, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. जणू 9 वर्षाचा प्रसूतिकाळ या प्रोजेक्टला सोसावा लागला, पण एक चांगली निर्मिती होत आहे याचाही फार मोठा आनंद होतो आहे. हा प्रकल्प करताना माझे जवळचे मित्र विनोद पितळे यांचं सहकार्य, केवळ सहकार्यच नव्हतं तर त्यांनी मला जो धीर दिला आणि मार्ग दाखवला, त्यातून हा प्रकल्प पूर्णत्वास येतो आहे असं मला वाटतं. माझे मित्र आणि संगीतकार मंगेश राऊळ यांनी गीतकारांच्या शब्दांना खरंच न्याय दिला आहे असं मला वाटतं. या प्रोजेक्टमध्ये रवींद्र साठेजी, सुजाता पटवा मॅडम आदींनी सुरेख गायन केलेलं आहे आणि त्याला तोड नाही असंही मला वाटतं. याआधी श्री स्वामी समर्थांच्या भक्तिरचनांवर भजन आणि कीर्तन आपण ऐकली असतील, पण काही पलीकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं भक्तांना द्यायचं असं मनात होतं. ही गाणी ऐकताना अगदी म्हणजे मेलोडीज गाणी आहेत ती,
ही मेलोडियस गाणी ऐकताना भक्त तल्लीन झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मंगेश राहुल, स्वामी या ध्वनिफितीचा संगीतकार. तुमच्याशी थोडं बोलताना कुतूहल वाटते मला की मी हा प्रोजेक्ट करतोय असं मला कधी वाटलंच नाही. कारण तिथे सुरेश सोनकर साहेब, विनोद पितळे सगळे मित्र असल्यामुळे हा काहीतरी मोठा आम्ही प्रपंच करतोय असं कधीच वाटलं नाही मला. ही गाणी करताना आनंद पण वाटत होता आणि भीती पण वाटत होती की आम्ही हे जे आरंभलं आहे ते थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केला आम्ही. कारण आतापर्यंत तुम्ही स्वामी समर्थांची भजनं किंवा कीर्तनं असा प्रकार तुम्ही ऐकला असेल. हा जरा थोडासा बाज आम्हाला वेगळा करावा असं वाटला. त्यात आम्ही किती यशस्वी झालो आहे ते तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हीच काय ते ठरवा. फक्त आम्ही आमच्या वतीने प्रयत्न केला आहे. प्रोड्युसर साहेब सुरेश सोनकर यांचं मी आभार मानतो की त्यांनी या प्रोजेक्टमध्ये मला सहभागी करून घेतलं. मी याच्यात फुल ना फुलाची पाकळी एवढाच माझा सहभाग आहे. बाकी सगळं जे गायक आले होते, रवींद्र साठे, सुजाता पटवा, वैशाली गोखले, किशोर नाईक, सचिन मोहिते, ह्या लोकांनी आपापला भाग उचलला. त्यावेळी मला सगळं काम करणं सोपं झालं. तालबद्ध सूरबद्ध करण्यासाठी जे शब्द होते ते शब्द एवढे जबरदस्त शब्द होते ते आजच्या तारखेला कुठेही ऐकिवात येत नाहीत असे शब्द आहेत. त्या शब्दांना चालीमध्ये सुरामध्ये व्यवस्थित मांडताना मला थोडासा त्रास झाला कारण शब्द कठीण होते. सोप्या शब्दाची चाल लावायला सोपी पडते, कठीण शब्दाची चाल लावायला कठीण होते. पण हे सगळे जे गायक आले, दिग्गज गायक आले, या दिग्गज गायकांबरोबर काम करताना मला खूप सोपं आणि सरळ असा अनुभव आला. त्याबद्दल मी सुरेश सोनकर आणि विनोद पितळे यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. नमस्ते, मेरा नाम वागीश है और मैं डमरू स्टूडियो का रिकॉर्डिस्ट हूँ. इसका म्यूज़िक डायरेक्टर मंगेश भाई है, मंगेश राव. अच्छा लगा मुझे ये प्रोजेक्ट करके. थैंक्स. सुना लगता है जग सारा तुझ वीण स्वामी समर्था. उस पार लगा दो नैया, उस पार लगा दो नैया. शोधतो मी किनारा किनारा किनारा. तुम स्वामी मैं दास तुम्हारा. शोधतो मी किनारा. माझं हरवलं कर्दळीच्या वनात, मन माझं हरवलं कर्दळीच्या वनात. कसा शोधू बाई स्वामी वारुळात, कसा शोधू बाई स्वामी वारुळात. कसा शोधू बाई स्वामी वारुळात, कसा शोधू बाई स्वामी वारुळात. मन माझं हरवलं कर्दळीच्या वना, कर्दळीच्या वना.